PAP धोरणामध्ये महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केलाय। बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठी PAP धोरणामध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय। लाडक्या बिल्डरांसाठी नियमात बदल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मालाडमध्ये PAPचा घोटाळा करून मुंबईची लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। विकास करता न येणाऱ्या जागेला रहिवासी जागा दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। आपण जर बघितलं तर फडणवीस सरकारने हा पूर्ण PAP धोरणाला वाकून त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आपल्या लाडक्या बिल्डरला जे आहे ते हजारो करोड रुपयाचं या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे। आणि मला हेच सांगायचं की हे जनतेचं सरकार नाही आहे, हे जे सरकार आहे हे मित्रांचं सरकार आहे। लूट बूट सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे। मला सांगायला पाहिजे आपल्या सगळ्यांना की आपल्या सर्वांच्या सुविधा मालाडची जी जमीन आहे ती जसं मी सांगितलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या लगतची डोंगराळ भागात आहे आणि या क्षेत्र जर तुम्ही बघाल याचं तर क्षेत्र आहे 8.71 लाख चौरस फुटाचं। हा भूखंड या ठिकाणी हा महाघोटाळा रचला गेलेला आहे आणि हा बिल्डर कोणाला फायदा या ठिकाणी दिला गेलेला आहे कोट्यावधी रुपयाचा, तर त्या लाडक्या बिल्डरचं नाव आहे DB रियालिटी, ज्याला आता स्वतःचं नाव बदलून नवीन ठेवलेलं आहे वेलियर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी।